भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मने समाधान. म्हणवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. आणि कारुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचुनिया. म्हणवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी. होईल कैवारे नारायण, म्हणवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. विठ्ठल हला विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे आपुलया. योऽन्त प्रवेश्य मम वाचमिमां सुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. म्हणवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग, ज्यांच्या जन्म चतुशताब्दीच्या निमित्ताने हा भव्य प्रमाणात अखंड हरिनाम महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे, ते संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचाच हा अभंग मी सेवेला घेतलेला आहे. तुकोबारायांची 400वी जयंती संपन्न होते आहे. संतांना येथे जन्माला येण्याचं एकच कारण असतं, केवळ तुम्हा माझीवांचा उद्धार करणं. यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी, उद्धार लोकासी पूज्य होती. जडजीवांच्या उद्धाराकरता संत या ठिकाणी जन्म धारण करत असतात. या जगती तलावर येणाऱ्यातला जर आपण विचार करू लागलो तर 3 वर्ग दिसून येतात. एक वर्ग असा आहे त्याला इथे यावंच लागतं. दुसरा वर्ग असा आहे त्याला इथे आणावं लागतं. आणि तिसरा वर्ग असा आहे की तो स्वतःहून येत असतो. पहिला वर्ग यावंच लागतो तो तुम्हा माझीवांचा. तुम्हा मला या ठिकाणी जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून भागत नाही. का? कर्माची कमाई आपण भरपूर करून ठेवली म्हणून. ते कर्म भोग दिल्याविना नष्ट होत नाही, म्हणून आपलं उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला इथे जन्माला यावंच लागतं. ज्ञानोबाराय सांगतात, अगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका यावे.
यावंच लागतं. कर्म भोग दिल्याविना नष्ट होत नाही. कोट्यावधी कल्प जरी गेले तरी ज्या कर्माचा भोग झाला नाही ते कर्म तसं नष्ट होत नाही. ना भुक्तं क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपि. म्हणून उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावंच लागतं. कुणी असं म्हणेल की आमचंच कर्म नेमकं आम्हाला मिळेल कशावरून, माझं तुम्हाला का जाणार नाही, तुमचं यांना का ना जाणार नाही, ज्याचं त्यालाच कसं ते भोगायला येतं. याकरता महाभारतात एक सुंदर दृष्टांत आलेला आहे. ते म्हणतात बघा, हजारो गायींचा कळप आहे, त्या गायी रानामध्ये चरतायत, त्यांची लहान लहान वासरं घरी गोठ्यामध्ये खुंट्यांना बांधलेली आहेत. एक लहान वासरू सुटलं आणि ते बागडत बागडत त्या रानात गेलं. हजारो गाय त्या ठिकाणी चरतायत. हे बागडत गेलेलं वासरू नेमकं जाईल कुठं हो? आपल्या आईजवळ. हजारो गायमधूनही ते वासरू आपली आई शोधून काढताना आईजवळ जातं. तसं आपलं पूर्वीचं कर्म आपल्या कर्त्याचा शोध करत येतं, मला निर्माण केले कोणी. म्हणून नेमकं आपलंच कर्म आपल्याला भोगायला येत असतं. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदति मातरम तथा पूर्वकृतं कर्म कर्तारम अनुगच्छति. म्हणून नेमकं आपलंच कर्म आपल्याला भोग द्यायला येत असतं. म्हणून ते भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावंच लागतं. हा पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की त्याला इथे आणावं लागतं. या वर्गातला जर कोण असेल तर तो आहे देव. देवाला इथे आणावं लागतं. देवाचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नाही जाकार, अशब्दम स्पर्शम रूपम अव्ययम तथा रसम नित्यम गंधवच्चयत, असं त्याचं स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप. परंतु ज्या वेळेला जगतात विषम परिस्थिती निर्माण होते, धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढला जातो, तो भार पृथ्वीला सहन होत नाही. आपल्याला जन्मप्रसंग माहित आहे. म्हणून सर्व देव ऋषी भगवंताची प्रार्थना करतात, हट्ट धरतात आणि देवाला सांगतात, देवा या स्थितीत राहून आता जमणार नाही, तुम्हाला सगुण साकार व्हायलाच पाहिजे आणि या पृथ्वीला भारापासून सोडवा, असा हट्ट धरतात आणि भगवंताला बळच रूपाला आणतात. आणेला हे रूपा बळे करुणी खडे हरिदासी. हरिदासांनी खळ धरला म्हणजे हट्ट धरला आणि भगवंताला बळच रूपाला आणलेला आहे. अहो, पंढरीला तरी पांडुरंग परमात्मा स्वतःहून आला का? नाही. त्याला तिथे आणण्याकरता पुंडलिक रायांना दीर्घकाल महान तपश्चर्या करावी लागली. म्हणून तर सर्व संतांनी अगोदर पुंडलिकाचे उपकार मानलेत की फार चांगलं केलं. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरी आणिले. वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. पुंडलिके भक्ते तारेले विश्वजना, वैकुंठीची मूर्ती आणिली पंढरपूर पाटण. पुंडलिके थारा देऊने आणले या चोरा. असं कितीतरी प्रमाण देता येते की देवाला असं इथे आणलेलं आहे. आणि तिसरा वर्ग असा आहे की तो स्वतःहून येत असतो. तो वर्ग जर कोणता असेल तर तो संतांचा. त्यांना तुमच्या आमच्याप्रमाणे इथे जन्माला यावं लागत नाही. का? त्यांचं कर्म शिल्लक नसतं म्हणून. कर्म त्यांचं संपलेलं असतं म्हणून कर्मानुसार त्यांना जन्म प्राप्त होत नाही. तर ते जन्मा वाचून जन्म धारण करतात केवळ तुम्हा माझीवांचा उद्धार करण्याकरता. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. जड जीवांचा उद्धार करण्याकरता ते स्वतःहून या ठिकाणी येतात. येथे उपकारासाठी आले. घरजा वैकुंठी आले शब्दप्रयोग आहे. आले म्हणण्यातून स्वेच्छा दिसून येते, आणलं म्हणण्यातून परेच्छा स्पष्ट होते आणि यावं लागलं म्हणण्यातून अनिच्छा सिद्ध होते. तुम्हा आम्हाला अनिच्छेने यावंच लागतं. देवाला परेच्छेने आणलं जातं आणि संत स्वेच्छेने आलेले असतात. आले शोधोनिया आले संत हिताहित जगाची. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजन आले. केवळ तुम्हा माझीवांचा उद्धार करणं हेच उद्दिष्ट संतांच्या पुढे असतं. मी हा जो एक विषय सांगितला ना एका रूपकात सांगतो म्हणजे याचं मर्म आपल्या ध्यानात येईल. हे जगत आहे ना, जगत हे एक प्रकारचं कोर्ट आहे. कोर्ट आणि
कोर्ट म्हटलं की कोर्टात 3 वर्ग असतात. पहिला वर्ग कोर्टात असतो तो आरोपीचा. आरोपीचा मी पहिला वर्ग का म्हटलो? कोर्टाची निर्मितीच त्याच्या करता आहे. आरोपीच जर नसते तर कोर्टाची काहीच गरज नव्हती. आरोपी आहेत म्हणून कोर्टाची गरज आहे. म्हणून कोर्टातला पहिला वर्ग आहे आरोपीचा. तर हा आरोपी कोर्टात जो दाखल झालेला असतो तो राजी खुशीने अक्कल हुशारीने का चला सप्ताह आहे म्हणून नाही, त्याला कोर्टात जावंच लागतं आरोपीला. का? बाहेर त्याने काहीतरी क्रांती केलेली असते, काहीतरी धिंगाणा घातलेला असतो, म्हणून त्या कर्माचा झाडा देण्याकरता त्याला कोर्टात जावंच लागतं. आरोपी का ठरला की ते त्याला कोर्टात जावंच लागतं. मग तो कुणी का असेना, माजी पंतप्रधान का असेना, आरोपी का ठरला की त्याला कोर्टात जावंच लागतं. हा एक वर्ग कोर्टातला. दुसरा वर्ग असा आहे कोर्टात, तो म्हणजे न्यायाधीशाचा. न्यायाधीश हा कोर्टात कशा करता? आरोपीचा आरोप जर पुराव्यानिशी सिद्ध झाला, तो जर गुन्हेगार ठरला तर त्याला त्याचं शासन करण्याकरता न्यायाधीश असतो. जोपर्यंत ते आरोप पुराव्यानिशी सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हटलं जात नाही. तोपर्यंत त्याला आरोपी ही संज्ञा असते. आणि तोच आरोप पुराव्यानिशी का सिद्ध झाला मग त्याला गुन्हेगार म्हटलं जातं. आणि गुन्हेगार म्हटला गेला की मग त्याला शासन. मग न्यायाधीश त्याला त्याच्या गुन्ह्यानुसार 3 वर्ष सक्त मजुरी, 2 लाख रुपये दंड, काय त्या गुन्ह्याप्रमाणे त्याला शासन करण्याकरता न्यायाधीश तिथे असतो. आणि या दोघांव्यतिरिक्त तिसरी एक विशिष्ट व्यक्ती कोर्टात असते. कोण? वकील. हा वकील कोर्टात कशा करता हो? काय याचं काम? आरोपी न्यायाधीश पाहून घेईल, वकील कोर्टात कशा करता? तर वकील कोर्टात एवढ्या करताच की आरोपीचा आरोप सिद्ध होऊ न देता एन प्रकारे त्याची सुटका करणं हेच त्या वकिलाचं काम असतं. तसं हे जगत आहे एक प्रकारचं कोर्ट. तुम्ही आम्ही जीव आहोत या कोर्टातले आरोपी. आपण आपल्या कर्माचा झाडा देण्याकरता या जगदरूपी कोर्टात दाखल झालो. या कोर्टातला न्यायाधीश आहे परमात्मा. तो ज्याचं ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार त्याला फल देत असतो. आणि या कोर्टातले वकील आहेत संत. तुम्ही आम्ही ज्या वाया गेलेल्या किस्सी, आपला उद्धार कसा होईल, आपली सुटका कशी होईल, हे या संत रूपी वकिलांचं काम आहे. लौकिक वकिलापेक्षा संत वकील फार श्रेष्ठ आहेत. लौकिक वकिलाने हातात घेतलेली केस निश्चित निर्दोष सोडवतीलच असं सांगता येत नाही. जगातला प्रसिद्ध कायदे तज्ञ राम जेठमलानी यांनी एक केस हातात घेतली होती इंदिराबाईंना ज्याने मारलं त्यांची, पण तोही त्यांना सोडवू शकला नाही. फाशी जावं लागली. परंतु संतरूपी वकिलांनी जी केस हातात घेतली ती मात्र निर्दोष सोडवलेली आहे. वाल्हाकोळी साधी वाया गेलेली केस होती का? पण ही केस नारद रूपी वकिलांनी हातात घेतली. वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी केला, जगातला आद्य कवी केला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष बनवला. संत याच उद्देशाने तुम्हा माझीवांच्या उद्धाराकरताच या ठिकाणी आलेले असतात. असाच तो 17व्या शतकातला काल. त्या काळात इथे गरज वाटू लागली संतांच्या प्रबोधनाची. म्हणून ती गरज जाणून शके 1630 जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी आले. केवळ तुम्हा जीवांचा उद्धार करणं हाच उद्देश. महाराजांनी आपला अवतार कार्य सांगत असताना स्पष्ट हेच म्हटले, आम्ही वैकुंठवासी आलो आलो म्हटले. आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आड राणे भरले जग. जग आड राणा धावता योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो.
आलो म्हणण्यातून स्वेच्छा आहे. मी मग असे सांगून तुकोबाराय स्वेच्छेने या ठिकाणी आलेले आहेत तुम्हा माझ्या जीवाचा उद्धार करण्याकरता. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. आलो म्हणून तुकोबाराय समाज हिताच्या दृष्टीने या ठिकाणी आलेले असल्यामुळे समाजाला, जनतेला नेमकं प्रबोधन आपण केलं पाहिजे. त्यांच्या समस्या सोडल्या पाहिजेत. दुःखातून ते मुक्त कसे होतील, ते आनंदाचा आनंद कसा लुटू शकतील, ही सर्व शिकवण समाजाला देण्याकरता तुकोबारायांनी कटिबद्ध असं स्वरूप धारण केलं आणि प्रबोधन केलेलं आहे. आजच्या अभंगातलं असं एक मार्मिक प्रबोधन आहे तुकोबारायांचं की तुम्हा सामान्य जीवांना तुकोबारायांनी दुःखातून बाहेर पडून आपल्याला आनंद कसा मिळवता येईल आणि आपल्याला दुःख हे का येतंय हे समजूनही दिलं पाहिजे म्हणून तुकोबारायांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आजच्या अभंगातून केलेलं आहे. दुःखाने अत्यंत होरंबळत असणाऱ्या परमार्थ पथिकांना आपल्या दुःखाचं कारण समजावून सांगून परमार्थाची वाटचाल नेटाने करायला सांगतात. असा हा अतिशय महत्वाचा अभंग आहे आजचा. आपलं मनुष्य जीवन हे जे आहे ना, हे एक प्रवाही जीवन आहे, गतिमान जीवन आहे. जशी गंगा ही गतिमान आहे, गंगेचा उगम पर्वतातून होतो, तशी आपली जीवन गंगा ही देखील जन्मरूपी पर्वतातून उगम पावते. आणि ही गंगा जशी समुद्राला जाऊन मिळते, तशी आपली जीवन गंगा ही मृत्यूरूपी समुद्राला जाऊन मिळते. आता ही प्रवाहित होणारी गंगा, या जीवनगंगेच्या बाबतीत या गंगेप्रमाणे सांगता येईल, आपल्या जीवनगंगेला जसे दोन तट असतात, या लौकिक गंगेला जसे दोन तट असतात, त्या दोन तटातून ही गंगा वाहते, तशी आपली जीवन सरिता हिलाही दोन तट आहेत. कोणते दोन तट म्हणाल तर एक सुखाचा तट आणि दुसरा दुःखाचा तट. या दोन तटातून आपली जीवनगंगा प्रवाहित आहे. मनुष्याला नेहमी सुखही मिळत नाही आणि नेहमी दुःखही नाही. सुख दुःख मिश्रित असं आपलं जीवन चालू आहे. मनुष्याच्या जीवनात काही वेळेला अतिशय दुःख येतं, दुःखाचा कडेलोट होतो. काही वेळेला आनंदही अमाप मिळतो. कधी कधी आपल्या जीवनात बँड बाजा वाजतो, तर परत बोंबल बाजाही वाजतो. आपल्या जीवनात कधी असे दिवस उजाडतात की आता आपण काय काय खावं, हे खावं का ते खावं का ते खावं. तर कधी असाच दिवस आपल्या जीवनात उजाडतो की आता काय खावं, घरात ज्वारीचा दाना शिल्लक नाही, काय खावं, कधी काय काय खावं. तर असं सुखदुःख मिश्रित आपलं जीवन व्यतीत होत आहे. तर आता आम्हाला पुढचा महत्वाचा भाग सांगायचा आहे. सुख आपल्या जीवनात येतं, दुःख आपल्या जीवनात येतं. ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, यापैकी सुखाची आपल्याला अपेक्षा आहे, पण दुःखाची आपल्याला अपेक्षा नाही. दुःख यावं असं कोणाला वाटत नाही. का कोणी दुःखाकरता भगवंताची प्रार्थना केली, देवप्पा आयुष्याची 50 वर्ष मजेत गेली बरं, काय नाही काय नाही काय नाही, एकदा मुळव्यात कशाला म्हणतात तेवढा मला होऊ दे, मग 1.25 किलो पेढे वाटील. अशी मुळव्याधीची कोणी देवाकडे मागणी केली मग दुःख आले नाही. दुःखाची मागणी कोणी करत नाही, पण प्राप्ती आहे. आपण सुखाची अपेक्षा करतो पण सुख मिळत नाही, आणि त्यात दुःख नको आहे ते मात्र आल्याशिवाय राहत नाही. आपलं जीवन म्हणजे एक रणसंग्राम आहे. या दोन्ही गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतंय. यापैकी सुखाची अपेक्षा आपल्याला आहे पण दुःखाची नाही. पण नेहमी
नेमकं आपल्या जीवनात असं उलट घडत असतं. ज्याची आपण अपेक्षा करतो ते सुख आपल्याला मिळत नाही, आणि जे दुःख नको आहे ते मात्र आल्याशिवाय राहत नाही. नेहमी इच्छेच्या विरुद्ध आपला खेळ असा चालू असतो. माणसाच्या काय भावना असतात, आकांक्षा असतात, अपेक्षा असतात की चांगली माणसं भेटावीत, त्यांच्या समागमात सहवासात काल जावा असं वाटतं, पण ती चांगली माणसं भेटत नाहीत. आणि नको तीच सोंग सकाळीच तोंड दाखवल्याशिवाय राहत नाहीत. ज्याचं तोंड कधीच पाहू नये तो पाहायला भेटतो, पण तो कुठून पिढा समोर आली कोणास ठाऊक. नेहमी आपल्या जीवनात असं अपेक्षेविरुद्ध घडत राहतं. तर हे असं का? दुःखाची आपण अपेक्षा न करता दुःखाची प्राप्ती आपल्याला का होते? का असं? याचा शोध घेता घेता कधी कधी कीर्तनात प्रवचनात याचं उत्तर मिळतं. काय उत्तर मिळतं? जे चांगलं करतात त्यांचं चांगलं होतं, जे वाईट करतात त्यांना वाईट भोगाची पाळी येते. चांगल्याचं फल चांगलं आणि वाईटाचं फल वाईट. आपण जर चांगलं केलं तर आपल्याला चांगलं फल प्राप्त होईल, आपण जर वाईट केलं तर आपल्याला वाईट भोगण्याची पाळी येईल. असं उत्तर ऐकायला मिळतं. पण हे उत्तर पारमार्थिक जीवनातल्या मनुष्याला थोडंसं कमतरतेचं वाटतं. कसं? जे वाईट करतात त्यांना वाईट भोगण्याची पाळी येईना का? ते वाईटच करतायत, पण मी तर वाईट करत नाही, मग मला वाईट भोगण्याची पाळी का येते? हा तो विचार करू लागतो. आणि या त्याच्या विचाराच्या धामधुमीत काही नास्तिक डोमकामुळे नेमके भेटतात आणि ते त्या पारमार्थिक मनुष्याच्या दुःख क्षतेवर नेमकी टोच मारतात. पारमार्थिक मनुष्याच्या जीवनात जर काही दुःखाचे प्रसंग घडले, काही वाईट जर घडलं, तर हे बिगर निमंत्रणाचे तिथं पोहोचतात आणि त्या पारमार्थिक मनुष्याला म्हणतात, का हो तुम्ही तर इतका देवदेव करता, तुम्ही इतका परमार्थ करता, ही वारी ती वारी, हा सप्ताह तो सप्ताह, हे कीर्तन ते कीर्तन, सारखा तुमचा परमार्थ चालू आहे, देवदेव चालू आहे, मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? तुम्हाला रोग का व्हावा? तुमचं धंद्यात दिवाळ का निघावं? तुमच्या घराला का लागावी? तुमच्याच द्राक्षाच्या बागेवर नेमका गाराचा पाऊस का पडावा? तुम्ही देवदेव करताना, परमार्थ करताना, मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? मग आम्ही नाही बरे, कधी आळंदीला जात नाही, पंढरी चुकून पाहत नाही, आमच्या गावात सप्ताह बसतो, पण त्याचं तोंड आम्ही अजून पाहिलेलं नाही. आम्ही काहीच करत नाही तरी आम्ही कसे काय मजेत आहोत, आम्हाला पडसं नाही का खोकला नाही. आणि तुम्ही देवदेव करता, परमार्थ करता, मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? याचा अर्थ लक्षात घ्या, या देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही. याच्यावरच जर अवलंबून असतं तर तुम्ही हे करून दुःखात का, आणि आम्ही हे काहीच न करता आम्ही मजेत का? असा त्यांनी युक्तिवाद पुढे मांडल्यानंतर हाही पारमार्थिक ढेला कच्चा जर असला तर तोही म्हणतो, खरंच नाही तर काय, इतकं आपण मरावं, धर्माने नीतीने सत्याने चालावं, तरी आपल्या जीवनात हे दुःखच. आणि हे कसे वागतात, काही खातात, काही पितात, काही करतात, तरी हे मजेत का, आणि आपण दुःखात का? हे म्हणतात तेच तर खरं नाही का, देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही. असा संदेह निर्माण होऊन तो परमार्थ पथापासून विचलित व्हायला पाहतो, बाजूला जाण्याच्या विचाराकडे वळतो. अशा त्या पारमार्थिकाला तुकोबाराय आजच्या अभंगातून फार मोठा धीर देतात. तुकोबाराय म्हणतात, भल्याग्रस्ता, तू सदा चरणाने जीवन जगत असतानाही तुझ्या जीवनात जो दुःखाचा भोग घडतो आहे, हा कोणत्या कर्माचा हे तू नीट लक्षात घे. तू आता जे सत्कर्म करतो त्याचा हा वाईट भोग नाही. मग हा वाईट भोग जो प्राप्त होतोय हा कसला? तर तुम्ही पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा, की ज्याला संचित म्हणतात.
त्या संचिताचा हा भोग प्राप्त होतो आहे. काय म्हणता हो? खरंच तुकोबारा म्हणतात, अरे संचिताशिवाय तो भोग घडतच नाही. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले. भोगतो ना घडे संचिता वाचो त्या पारमार्थिक मनुष्याला आपल्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का येतात हे समजावून देत आहेत. बाबा, हा भोग जो तुझ्या जीवनात घडतो आहे, हा तू चालू करतो त्या कर्माचा नाहीये. हा तू पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे की ज्याला संचित म्हणतात. त्या संचिताचा हा भोग आहे. संचिताचा हो नक्की. अरे संचिताशिवाय तो भोग घडतच नाही. भोग तो न घडे संचिता वाचून. इथे निषेधमुखाची भाषा तुकोबारा वापरतात. या भाषेला फार महत्व आहे. वक्ता जे विधान करतातोच त्या विधानाच्या दोन पद्धती आहेत. एक विधिमुखाचं विधान आणि दुसरं निषेधमुखाचं विधान. या दोन्ही विधानातला अर्थ एकच आहे. अर्थात काही फरक नाही. परंतु विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेधमुखाच्या विधानाला अधिक प्राधान्य आहे, अधिक महत्व आहे. विधिमुखाच्या विधानामध्ये पर्याय दुसरा निघू शकतो, परंतु निषेधमुखाच्या विधानामध्ये पर्याय सगळे वजा होऊन त्याच एकाची निश्चितता असते. विधिमुखाच्या विधानात पर्याय वेगळा येतो. आता ह्याच अभंगातलं विधान आहे भोग संचिताशिवाय घडत नाही. हे निषेधमुखाचं विधान आहे. विधिमुखाचं विधान तुकोबारांचं आहे असं, भोगणे ते फळ संचिताचे. भोग आपल्या जीवनात घडतो हे आपल्या संचिताचं फळ आहे. हे विधिमुखाचं विधान आहे. आणि आजच्या अभंगातलं विधान हे निषेधमुखाचं आहे की भोग हा संचिताशिवाय घडत नाही. पण विधिमुखाच्या विधानात आणि निषेधमुखाच्या विधानात अर्थ जरी एकच असला, भोगणे ते बळ संचिताचे याचा अर्थ काय? भोग संचिताने प्राप्त होतो. आणि भोगतो न घडे संचित वाचून याचा अर्थ काय? भोग संचिताने प्राप्त होतो, संचिताशिवाय प्राप्त होत नाही. म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे की भोगाला कारण संचित. पण विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेधमुखाच्या विधानाला प्राधान्य. विधिमुखाच्या विधानामध्ये संदेह असू शकतो, अन्य भिन्न त्याचं कारण असूही शकतं, पर्याय दुसरा येऊ शकतो. पण निषेधमुखाच्या विधानात पर्याय सगळे वजा आणि त्याचीच निश्चितता असते. आपल्याला उदाहरणाने सांगतो म्हणजे झटकन आपल्या लक्षात येईल. एक जण मुलाला माझं अमकामक काम आहे, काय करावं? तो म्हणतो तुम्ही गणपतरावकडे जा, ते तुमचं काम करतील. हा मुलाला गणपतरावचा आपला परिचय नाही हो, परिचय नाही हो, नाही. मग असं करा, माधवरावकडे जा, ते तुमचं काम करतील. आता गणपतराव गेला का? आता कोण आला? माधवराव आला. माधवराव तुमचं काम करतो. तो म्हणतो अरे माधवराव काय काम करणार आमचं? माधवरावचा आमचा 36चा आकडा, तो आमच्या विरोधातला, तो आमचं काय काम करणार आहे असं. मग बळवंतरावकडे जा, ते तुमचं काम करतील. गेला का? माधवराव गेला. आता कोण आला? बळवंतराव आला. म्हणजे विधिमुखाच्या विधानात तो नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा असा पर्याय निघू शकतो. परंतु निषेधमुखाच्या विधानामध्ये पर्याय सगळे वजा आणि त्याच एकाची निश्चितता असते. का माझं अमुक काम आहे, काय करावं? तो म्हणतो तुम्ही केशवरावकडे जा,
ते तुमचं काम करते. अहो केशवरावचा आपला परिचय नाही, परिचय असो अगर नसो, केशवराव शिवाय हे काम होणार नाही. केशवराव शिवाय होणार नाही या म्हणण्यातून काय अर्थ स्पष्ट झाला? केशवरावला सोडून तुम्ही कोणाकडे गेले तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे बाकी सगळे वजा, काम करणारा एकमेव केशवराव निश्चित झाला. म्हणजे निषेधमुखाच्या विधानातून पर्याय सगळे वजा होतात आणि त्याच एकाची निश्चितता. तसा आजच्या अभंगातून तुकोबरा म्हणतात संचिताशिवाय भोग घडत नाही. याचा अर्थ असा की संचिताशिवाय भोगाला जबाबदार दुसरं कोणीच नाही. भोगाला एकमेव कारण म्हणजे संचित. संचित म्हणजे काय आपल्याला सांगतो. कर्माचे 3 प्रकार आहेत: क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. क्रियमान कशाला म्हणतात? चालू करतो ते, वर्तमानकालीन क्रिया याला म्हणायचं क्रियमान. केलं जाणार ते क्रियमान. तुम्ही आता ऐकत आहात, मी आता बोलतो आहे, हे आपलं क्रियमान कर्म चालू आहे. संचित कशाला म्हणतात? करून ठेवलेला साठा, स्टॉक, त्याचं नाव संचित. संचित शब्दामध्ये सम हा उपसर्ग आहे आणि चिनोती हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे गोळा करणे, एकत्र करणे. म्हणजे चांगल्या प्रकारे गोळा करून ठेवलेलं, त्याचं नाव संचित. आणि तिसरा आहे प्रारब्ध. प्रारब्ध शब्दामध्ये प्र आणि आ हे 2 उपसर्ग आहेत आणि रभ हा धातू आहे. रभचं रब्धवंत म्हणजे चांगल्या प्रकारे भोगायला ज्याचा आरंभ झालेला आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. तर हे जे 3 कर्म आहेत यापैकी भोग जो आपल्याला प्राप्त होतो हा कोणत्या कर्माचा? तर तुकोबरा म्हणतो तो संचिताचा. संचिताने हा भोग प्राप्त होतो आहे, क्रियमानाचा भोग नाही. म्हणजे आपण आता जे करतो त्याचा हा आताचा भोग नाहीये. हा पूर्वी करून ठेवलेला कर्माचा आहे आणि आता जे आपण करत आहोत हे संचितात जमा होणार आणि मग ते पुढे आपल्याला भोग द्यायला येणार. जसा क्रॉस चेक खात्यात जमा होतो आणि नंतर मग तुम्हाला तो काढता, तसं आपण जे जे काय करतो ते संचितात जमा होत असतं आणि संचितात जमा झालेलं ते मग पुढे भोग द्यायला येत असतं. नाथ महाराजांनी म्हटलंय केले कर्म झाले तेच भोगा आले. इथे 3 क्रियापद आहेत: केले, झाले, आले. पहिल्यांदा तुम्ही ते कर्म केलं, ते संचितात जमा झालं, मग पुढे ते भोग द्यायला आलं. तेव्हा क्रियमानाचा भोग नाही, भोग हा संचिताचा आहे. आणि आपण आता जे करतो हे पुढे भोगायला मिळणार आहे. आपण बहुसंख्य शेतकरी आहात. शेतकऱ्यांच्या भाषेत तुम्हाला समजून देतो. आपण शेतात जी पेरणी करतो, पेरणी, त्या पेरणीला म्हणायचं क्रियमान कर्म. आणि नंतर पीक तयार झाल्यावर जे आपण कापतो, मळणी यंत्रात घालतो, त्यानंतर जे तयार झालं ते बलदात, पोत्यात, पेवात आपण साठवून ठेवतो. तर जे साठवून ठेवतो त्याला म्हणायचं संचित. आणि त्यातून 2 पायल्या काढून जे गिरणीत दळायला पाठवलेले त्याला म्हणायचं प्रारब्ध. मला सांगा, आज जी आपण भाकरी खात आहोत ही आज पेरलेल्या धान्याची खातो का? नाही. आज पेरलेलं आपल्याला आज खायला मिळत नाही. आपण मागे पेरलेलं, तयार झालेलं, ते साठवून ठेवलेलं त्याच्यातलं काढतो आपण आणि मग त्याची आज आपल्याला भाकरी खायला मिळते. आणि आज जे आपण पेरलेलं आहे हे आपल्याला पुढे खायला मिळणार आहे. तसं आज जे आपण कर्म करतो त्याचा आज भोग नाही. आणि आज करतो त्या कर्माचा लगेच जर भोग झाला असता तर सुखदुःखाचा व्यभिचार झाला नसता. जो सुखदुःखाचा व्यभिचार दिसून येतो याला कारण आहे की जो भोग आहे तो संचितातला आहे, क्रियमानातला नाही. सुखदुःखाचा व्यभिचार म्हणजे कसा दिसून येतो? काही माणसं चांगलं वागतात पण वाईट भोगताना दिसत आहेत. काही माणसं वाईट वागतात
पण चांगलं भोगताना दिसत आहेत. वाईट वागतात पण मजेत आहेत, आनंदात आहेत. आणि काही माणसं चांगली वागतात पण ते दुःखात आहेत. मला सांगा, चांगल्याचं फल वाईट आहे का? आणि वाईटाचं फल कुठे चांगलं असू शकतं का? वाईटाचं फल कधी चांगलं असू शकत नाही. चांगल्याचं फल कधी वाईट होऊ शकत नाही. मग वाईट करूनही वाईट भोगताना दिसत आहेत असं दिसत नाही. वाईट करून चांगलं भोगताना दिसत आहेत काय काय, आणि काही चांगलं करून वाईट भोगताना दिसत आहेत. याचा अर्थ चांगल्याचं वाईट फल नाही आणि वाईटाचं चांगलं नाही, पण चांगलं करून वाईट भोगताना दिसत आहेत, वाईट करून चांगलं भोगताना दिसतंय. याचा अर्थच असा भोग क्रियमानाचा नाही. हा पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे की ज्याला संचित म्हणतात. त्याचा भोग प्राप्त होतो महाराज. मग असा भोग जर आपल्या जीवनात प्राप्त झाला तर आम्ही काय करावं? करावे ते म्हणे आम्ही चांगलं वागूनही वाईट भोग जर आम्हाला प्राप्त होत असेल तर अशा वेळेला आम्ही काय करावं? तुकोबरा म्हणतात, काय करावं? करावे ते म्हणे समाधान. मनात ते समाधान करून घ्यावं. समाधान, जो भोग होईल त्यात समाधान हो. समाधान का बरं? तो भोग आम्ही बदलू शकत नाही का? टाळू शकत नाही का? तुकोबरा म्हणतात नाही. समाधान करायला सांगतात तुकोबरा. जे घडेल, जो भोग आपल्याला प्राप्त होईल त्यात तुम्ही समाधान माना आणि समाधानाने आनंदाने तो भोग भोगा. होईन तो भोग भोगीन आपला. जो भोग प्राप्त होईल तो समाधानाने भोगा, त्यात समाधान माना. समाधान का मानायचं बरं तुकोबरा आहे? त्याच्या दोन कक्षा मी आपल्याला सांगतो. समाधान का मानायचं? पहिली कक्षा ही, जो भोग संचितानुसार आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याच्यात आपण बदल करू शकत नाही. तुम्ही म्हणाल का नाही? आपली जर पुढच्या लोकांची चांगली मैत्री असेल, वर्षाशी चांगले संबंध असले तर आपल्याला टाळता येऊ शकतात काही गोष्टी. आमच्या वरपर्यंत चांगले संबंध आहेत, टाळता येणार नाही का? नाही. भोग संचिताचा प्राप्त होणारा भोग हा टाळता येत नाही. कुठपर्यंत संबंध आहेत तुमचे? मुख्यमंत्र्यापर्यंत. मी म्हणतो नाही पंतप्रधानापर्यंत असू द्या संबंध, पण ते पंतप्रधानही आपला भोग टाळू शकत नाहीत, चुकवू शकत नाही का? त्यांनाच त्यांचा चुकवता येत नाही तर आपला कुठून चुकवणार? पंतप्रधानांनाही आपला भोग चुकवता येत नाही, ते तुमचा आमचा काय चुकवणार? आपल्या देशात घडलेल्या 2 दुर्दैवी घटना आहेत. आपल्या देशातले 2 पंतप्रधान मारले गेलेत. पहिल्या इंदिराबाई. बरं, त्यांना कोणी मारलं? शत्रूने. त्यांचे अंगरक्षक जे होते त्यांनीच. त्यांच्या सुरक्षेकरता ज्यांना ठेवलं होतं त्यांनीच इंदिराबाईला मारलं. बरं, दुसरे राजीव गांधी. त्यांना कोणी मारलं? हार घालायला आलेले. हार घालायला आलेल्यातूनच तो प्रकार घडला ना. हार घालायला आलेला आपला शत्रू असतो का? पण हार घालायला आलेल्याकडूनच राजीव गांधी मारले गेले. महाराज,
त्या काळात काही काही कीर्तनकार हार घालून घ्यायला घाबरत असत. हे काय होईल काय आपलंही बंद. पंतप्रधानांना त्यांचा भोग चुकला नाही, ते आपला काय चुकवणार. कोणालाच चुकवता येत नाही. ज्ञानोबरांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, त्यात सर्व मोठ्यांची दिवाळी ज्ञानोबरांनी जाहीर केलेली आहे की त्यांनाही आपला कर्मभोग कसा भोगावा लागलाय कोणीच टाळू शकत नाही. स्वैराचारी जीवन जगणाऱ्या माणसांना उद्देशून ज्ञानोबरांचा तो अभंग आहे. तुकोबरा म्हणतात, अरे ज्ञानोबरा म्हणतात, अरे मूर्ख मनुष्या, तू स्वैर वर्तन करतोस, कसंही वागतोस, काही करतोस, पण तुला काय वाटतंय केलेलं कर्म संपलं नाही, हे तुला भोगावं लागणार आहे पुढे, लक्षात घे. कसं काय? कसं काय म्हणजे नियमच आहे. कर्म भोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही, ते भोगावंच लागतं. मी असं, तू कसा आहेस, कोणाला ते कर्म चुकत नाही. अवताराधिक देवांना देखील ते चुकवता आलं नाही. ज्ञानोबरांचा प्रसिद्ध अभंग आहे, परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. भिल्ले विंधिले शारंगधर, जराव्यात बाण मारतो भगवान श्रीकृष्णाला निजधामाला जावं लागतंय. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. दशरथाला हे राम करत मरावं लागलं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र त्यांनाही वनवासाला जावं लागलं. वास्तविक राज्याभिषेक ठरला होता. बरं मुहूर्त पाहिला होता की नाही? बरं मुहूर्त साधा काय काढीव होता काय? आता काढीव मुहूर्त फार निघतात बरं का. लग्नाचे दिवस संपूर्ण लग्न चाललेलीच आहेत, कुठून मुहूर्त निघतात कोणास ठाऊक. बरं मुहूर्त काढणारे साधे नव्हते, साक्षात कुलगुरू वशिष्ठ मुनी त्यांनी राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. पण राज्याभिषेक झाला का? नाही. जो पाय राजसिंहासनावर चढायचा तोच पाय वनाच्या रस्त्याला लागला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कितीही शुभग्रह असले काय करतील कर्माच्या पुढे. किम कुर्वन्ति शुभाग्रहा वशिष्ठ दत्त लग्नश्च राम किम भ्रमते वनम. वशिष्ठाने मुहूर्त काढू नये, रामाला वनाला का जावं लागलं? कर्म करणे. राम प्रभूंना कर्मभोग चुकला नाही. बरं वनात गेल्यानंतर तिथे तरी समाधान का? वनात गेले, पर्णकुटी बांधून राहू लागले. तिथे तो कुत्रा आला आणि सीतामातेला घेऊन गेला. कोण कुत्रा? रावण. माझी भाषा नाही, तुकोबरांची भाषा आहे. देखोनी सुनाट घेऊन आले सुनेवो. सुने म्हणजे कुत्रा. सुनाट पायलन घेऊन आला. वियोग घडला सीतादेवी. बरं दोनदा वियोग झाला यांच्या जीवनात. हा पहिला वियोग, रावण घेऊन जातो. आणि दुसरा वियोग पुन्हा झालेला आहे. ज्या वेळेला लंकेवर जय प्राप्त करून आले, अयोध्येला आले, राज्याभिषेक झाला, रामप्रभूंचं राज्य सुरू झालं. पण त्यानंतर एक धोबी उठला आणि तो म्हणला, मी काय तो राम आहे का? 6 महिने दुसऱ्याच्या घरी राहिलेली बायको घरात घ्यायला. हे धोबी बोलते. पूर्वी एक धोबी होता, आता फार झालेत की जे रामप्रभूंच्या चरित्रावर शंका घेत आहेत. विठ्ठल गुप्तचर खात्यातर्फे प्रभूंच्या कानावर हे उद्गार गेले. रामप्रभूंनी लगेच लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा अरे रथ जोड आणि या सीतेला अरण्यात नेऊन सोड. लक्ष्मणाने सीतेला अरण्यात वाल्मिक ऋषीच्या आश्रमाजवळ नेऊन सोडलं आणि मग तिथे लव आणि कुश जन्माला आलेले आहे. वियोग घडला सीतादेवी. रामाला सीतेचा वियोग आणि सीतेला रामाचा वियोग. हे 2 वियोग आहेत दोघांचे. तो दोघांची कोणती कर्म कारणीभूत आहेत याच्यात शिवपुराणात योग वासिष्ठात याच्या कथा आलेल्या आहेत. आपल्याला सांगायला आता वेळ नाही.
तर अवताराधिक देवांना कर्मभोग चुकला नाही तो तुम्हाला चुकणार आहे का? भोगावाच लागणार. तर रडत भोगण्यापेक्षा करावे ते मनी समान. चुकू तर शकत नाही, भोगावाच जर लागणार आहे तर करावे ते म्हणे समाधान. समाधान माना. काही हो, जे होईल जे घडेल त्यात समाधान मानायला शिका. काही हो, दिवाळ जरी आपलं निघालं तरी समाधान माना. तुकोबरांनी मानलंय की नाही? बरे झाले देवा निघाले देवा. बरी बायको जरी मेली आपली, मरू नये कोणाची, पण यदा कदाचित मेलीच तर समाधान मानायला शिका. तुकोबरांनी समाधान मानले. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. पोर मेले बरे झाले, देवे माये विरहित केले. जसा भोग आपल्याला प्राप्त झाला असेल त्यात समाधान माना. तिचं आयुष्य जोपर्यंत होतं तोपर्यंत ती बिचारी राहिली. तिचं आयुष्य संपलं, ती गेली. तुकोबारा म्हणतात समाधान माना. पण माणसं समाधान मानत नाही ना, रडत बसतात. अशी होती न तशी होती. मला सांगा, रडत बसण्यात उपयोग काय? रडून कोणाची बायको परत येणार का? रडून जर कोणाची बायको परत येणार असेल तर आमचं सर्व टाळकऱ्यांचं सहकार्य. कशाला? रडायला. आपण 5व्या पट्टीत रडू. मग परत येईल का? नाही. मग रडून जर परत येणार नाही तर रडून उपयोग काय? तिचं आयुष्य होतं तोपर्यंत ती राहिली. आयुष्य जन्माला येतानाच आयुष्य ठरलेलं असतं. हा कर्मविपाक आहे. तत्र कर्मविपाक त्रिविधा जात्यायुर्भोगा. जन्म प्राप्त होणं, आयुष्य प्राप्त होणं आणि त्या आयुष्यातल्या कालखंडात भोग तसे प्राप्त होणं, हे कर्म ठरलेलं आहे. म्हणून जो जसं आयुष्य घेऊन आलेलं आहे तोपर्यंत तो राहणार. आयुष्य संपलं की त्याला जावं लागणार. म्हणून जोपर्यंत संबंध होता तोपर्यंत आयुष्य संपलं. ती बिचारी निघून गेली, तीच पहिली जायला असंही सांगता येत नाही. कधी याचा फुटबॉल फुटल, कधी कोण अगोदर जाईल हे सांगता येत नाही. तर कर्म विपाक आहे, त्याप्रमाणे जसं आयुष्य असेल त्याप्रमाणे. म्हणून त्याच्यात तुम्ही बदल करू शकत नाही. मग घडणारच जर आहे तर जे घडलंय त्याच्यात समाधान माना. करावे ते मनी समाधान. हा एक आपला प्रवास आहे. आपलं गाव जणू काय एक रेल्वेचा प्रवास समजायचा. गाव म्हणजे एक रेल्वे, प्रत्येक घर म्हणजे रेल्वेचा डबा आणि घरातली माणसं म्हणजे डब्यातली माणसं. आता ही रेल्वे चालली. मला एक सांगा, सर्व प्रवासी एका ठिकाणी उतरणारे असतात का? ते नाही. कोण कुठं उतरेल, कोण कुठं उतरेल, कोण कुठं उतरेल सांगता येईल. त्याचा एक ठोकताळा सांगता येईल. ज्याने जिथलं तिकीट काढलेलं असेल तिथे तो उतरणार. मग काहींचं तिकीट एका स्टेशन पुरतच असतं, पण काहींचं तिकीट लांबलचक असतं. गाडी संपते पण तिकीट संपत नाही. त्याचं तिकीट पुढच्या गाडीला चालतं. काहींचं तिकीट एका स्टेशन पुरतच, एका स्टेशन पुरतं. म्हणजे मुलगा नाही काही नाही, पण योगायोगाने मुलगा झाला. याला आनंद होतो, लगेच पेढे आणतो, गावात पेढे वाटायला सुरुवात करतो. अर्ध्या गावाला पेढे वाटून होतात की पाठीमागून निरोप येतो, भाऊसाहेब पेढे वाटणं बंद करा. काय झालं? पोराने डोळे चांदीचे केले. सटवलं, मेलं पोरग. पुन्हा वाटतो का पेढे? घ्या पेढे. मेला पोरगा, घ्या हो घ्या. अहो कसला परातही फेकून देतो, शिमगा सुरू करतो. समजायचं याचा एका स्टेशन पुरता प्रवास. तेवढंच तिकीट त्याने काढलं, आला, घरातल्या डब्यात शिरला, तोंड दाखवलं आणि उतरला. काहींचं तिकीट लांबलंच, गाडी संपते पण तिकीट संपत नाही. कृपया म्हातारे माणसं, बाबा राग मानू नका बरं का. काही म्हाताऱ्यांनी इतकी लांबलचक तिकीट काढलेली आहेत. मुलगा मरतो,
सून मरते, नातू मरतो तरी म्हातारा आहे जिवंत. तो म्हातारा काही केल्या मरत नाही. गावातले लोक त्याच्या शेवटच्या गोड जेवणाची वाट पाहतात, हे म्हातारा मरतय कधी. लोक विचारतात, बाबा वय किती झालं? बाबा म्हणतात 100वर 5. म्हणजे याचं तिकीट दुसऱ्या गाडीला चालू झालं. आयुष्यरूपी तिकीट ज्याचं जिथं संपेल तिथं त्याला उतरावं लागतं. आता मी एक मार्मिक तुम्हाला विचारतो, आपण प्रवास करत असताना आपल्या डब्यातला आपल्या शेजारचा मनुष्य त्याचं स्टेशन आल्यावर जर उतरला, आपण रडतो का? का हो तुम्ही उतरले? अहो रडत नाही, उलट म्हणतो बरी झाली मोकळी जागा बसायला. ताठून गेलो होतो म्हणतो, हा इकडून आणि तो तिकडून, बरी झाली आता मोकळी जागा बसायला. तसं आपल्या घरातल्या डब्यातलं कोणी जर उतरलं, करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान, मला म्हणतात मनात ते समाधान करून घ्या, कारण तुम्ही त्याच्यात बदल करू शकत नाही. तो भोग तुम्हाला भोगावाच लागणार आहे, तुम्ही तो टाळू शकत नाही. मग घडणारच जर आहे तर रडत राहण्यापेक्षा करावे ते मनी समाधान. चित्ती असो द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे. चित्तात समाधान ठेवून राहा. ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू मी सांगतो आणखी, समाधान का मानायचं याची दुसरी बाजू सांगतो मी. आपण जी कर्म करतो ती कर्म 2 प्रकारची होतात आपल्या हातून. काही चांगली होतात, काही वाईट होतात. वाईट जी कर्म घडतात आपल्या हातून त्याची पाप म्हणून नोंद होते. जी चांगली कर्म आपल्या हातून घडतात त्याची पुण्य म्हणून नोंद होते आपल्या संचितात खात्यावर आपल्या. आता ही संचितात झालेली नोंद ही ठेव. संचितातलं पुण्य ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला सुख मिळतं, आणि पाप ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख मिळतं. म्हणजे दुःख जे आपल्याला येतं हे आपल्या पूर्वी करून ठेवलेल्या पापाचं फळ आहे. मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगतात, जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते? मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. पाप पिके मग दुःखे भोगी. पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे जीवाच्या दुःखाला कोण कारण आहे? पाप. आणि सुख जे मिळतं हे कशाचं फळ आहे? ते पुण्याचं फळ आहे. मग विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे, जन्मशत मापे सुख जिमविचे. पुण्य हे सुख देतं आणि पाप हे दुःख देतं. पापाचं फळ कधी सुख होऊ शकत नाही, पुण्याचं फळ कधी दुःख होऊ शकत नाही. तर दुःख हे पापाचं आणि सुख हे पुण्याचं फळ. आता मी एक मार्मिक विचारतो तुम्हाला, बरं का, लक्षात घ्या. आपल्या जीवनात ज्या वेळेला सुख मिळतं त्यावेळेला आपल्या स्टॉक मधलं पुण्य खर्ची पडते. स्टॉक मधलं पुण्य भोग द्यायला आलं त्यावेळेला आपल्याला सुख मिळालं. म्हणजे आपल्या स्टॉक मधलं पुण्य काढलं गेलं, पुण्य संपलं गेलं. आणि दुःख ज्या वेळेला आपल्या जीवनात भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्या स्टॉक मधलं पाप खर्ची पडते. आपल्या स्टॉक मधलं पाप खर्ची पडते त्यावेळेला आपल्याला ते दुःख येते. म्हणजे दुःख उपभोगायला येण्यात आपलं पाप संपते आणि सुख उपभोगायला येण्यात आपलं पुण्य संपते. मला सांगा, आपल्या जीवनातलं पुण्य संपावं का आपलं पाप संपावं? पाप संपावं. आणि पाप संपावं असं जर वाटतंय तर पाप केव्हा संपेल? ज्या वेळेला दुःख देईल तेव्हा. दुःख भोग दिल्याशिवाय पाप संपू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनात जितके दुःखाचे भोग येतील तितके चांगले समजावेत की आपलं पाप कटतंय. करावे ते मने समाधान. घेतो ट्रॅक्टर, घेतो ट्रक, घेतो त्यावेळेला माणसं त्या जीपवर ट्रॅक्टरवर काहीतरी लिहितात बघा.
काय लिहितात माहिती आहे का? आईवडिलांची पुण्याई, बाबांची पुण्याई, काकाची पुण्याई, आजीची पुण्याई, पुण्याई लिहितात. असं एखाद्या जीपवर तुमच्या वाचण्यात आलंय का बाबांचं पाप? म्हणून आमच्या घरी जीप, हे आमच्या बाबांचं पाप आहे. पाप असं कुठं वाचण्यात आलं एखाद्या जीपवर का ट्रॅक्टरवर? नाही. बाबांची पुण्याई, दादांची पुण्याई, काकांची पुण्याई हेच सापडणार. याचा अर्थ असा, चांगलं जे घडतंय हे पुण्याचं फळ आहे आणि वाईट जे जीवनात घडतंय हे पापाचं फळ आहे. तेव्हा मी एक सांगत होतो आपल्याला की ज्या वेळेला आपल्या जीवनात वाईट दुःख भोगण्याची पाळी येते, हे दुःख आपल्याला कधी येतं? आपल्या स्टॉक मधल्या पापामुळे. म्हणून दुःख उपभोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पाप संपत चाललंय आणि सुख उपभोगण्यात आपल्या स्टॉक मधलं पुण्य संपत चाललंय. आपलं पुण्य संपू नये, आपलं पाप संपावं. आणि पाप संपावं असं वाटतं तर दुःखाचे प्रसंग यायलाच पाहिजे. म्हणून जितके दुःखाचे प्रसंग येतील तितके चांगले समजावेत. म्हणून तुकोबारा म्हणतात, करावे ते मनी समाधान. मनात ते समाधान करून घ्या. एक बघा, आपल्या घरामध्ये अनेक चीज वस्तू असतात. टीव्ही आहे, अरे आहे ना टीव्ही आहे, VCR आहे, फर्निचर आहे, वेगवेगळी अनेक भोग सुखसामुग्री आपल्या घरामध्ये आहे. ह्या ज्या कशा वस्तू आपल्या घरात आहेत तशा दुसऱ्याही काही वस्तू आपल्या घरात मुक्कामाला आहेत. दुसऱ्या काही कोणत्या? उंदीर, घुसा, ढेकणं, पिसा, ह्याही आपल्या घरात असतात मुक्कामाला. आता मी एक विचारतो तुम्हाला, का रे आपल्या घरातला जर टीव्ही चोरी गेला आपल्याला काय वाटतं? दुःख वाटतं की नाही? टीव्ही जर चोरी गेला आपल्या घरातला तर आपल्याला दुःख होतं. आणि आपल्या घरातली ढेकणं जर गेली तर काय होतं? का असं व्हावं? टीव्ही जसा आपला तशी ढेकणे आपलीच मालमत्ता ना, आपल्याच घरातली ना ती वस्तू. टीव्ही जसा आपला आहे तशी ढेकणे आपल्या घरातलेच आहेत. मग टीव्ही जाण्यात आपल्याला दुःख होतं आणि ढेकणं जाण्यात आपल्याला सुख होतं. असं का व्हावं? तर ढेकणं ही उपद्रवक आहेत. ढेकणं आपल्याला रात्रभर झोप येऊ देत नाही. तेव्हा ते जाण्यातच समाधान आहे. आपण त्यावेळेला असं म्हणतो का टीव्ही गेल्यावर जसं दुःख होतं तसं ढेकणं गेलो का रे बाबांनो तुम्ही काय गेले, तुम्हाला इथं काय कमी पडलंय का आमचं घर सोडून तुम्ही गेले, असं कधी म्हणतो? वाईट वाटतं नाही, उलट म्हणतो बरं झालं बुवा आता सुखाने झोप यायला लागली, नाही तर झोप येत नव्हती अशा ढेकणांनी. म्हणजे ढेकणं जाण्यात जसं आपल्याला सुख आहे का, ढेकून उपद्रव काय पीडा देणार आहे, तसं पाप आपल्या जीवनातलं जायलाच पाहिजे. पाप हे उपद्रव काय पीडा देणार आहे, ते जायलाच पाहिजे. आणि ते तेव्हाच जाईल की ज्या वेळेला दुःखाचा भोग देईल तेव्हा. दुःखाचा भोग दिल्याशिवाय पाप संपू शकत नाही. म्हणून जितके दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनात येतील तितके चांगले समजावेत की आपलं पाप कटत चाललंय. म्हणून तुकोबारा म्हणतात, करावे ते मनी समाधान. तेव्हा कसलाही वाईट भोग आपल्या जीवनात घडला, कसलाही घडला तरी खेद मानायचा नाही. मग करायचं तरी काय? तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत, मानावनी
भोग आपल्या संचितानुसार प्राप्त होणार आहे. म्हणून कसलाय भोग प्राप्त झाला तरी तुकोबारा म्हणतात खेद मानू नये. म्हणूनी मनी मानू नये खेद. मनात खेद मानू नये. परंतु काही माणसं खेद केल्याशिवाय राहत नाहीत. खेद करून पदरात काय पडणार? दुःखच पडणार. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ दुःखच पदरात पडणार. म्हणून खेद करू नये. जे घडेल त्यात समाधान मानायला शिका. चित्ती असो द्यावे समाधान. समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसे राहावे. चित्तात समाधान ठेवून राहा. खेद करू नका. जितका खेद कराल तितकं दुःख तुमच्या पदरात पडेल. परंतु महाराज तुम्ही म्हणता मनात खेद मानायचा नाही. पण मनात ती दिसते ना समोर. अशी होती ती गेली. असं होतं तसं झालं. मनात ते सारखं काहूर माजतंय ना. पुढे येतंय ना. तुकोबारा म्हणतात एक सांगू तुम्हाला. तुम्ही मनात त्याला जागा ठेवली अजून म्हणून. तुम्ही मनातलं ते काढून टाका आणि मन गोविंदाकडे लावा बरं. वेळोवेळा गोविंदाच्या भजनाकडे मनाला लावा बरं. मनाला काम द्या. मन हे निरालंबी राहू शकत नाही. त्याला आलंबन लागतं काय तर. तेव्हा तुम्ही आलंबन ठेवलं हे बाह्य. तेव्हा हे आलंबन ठेवून दुःखाचा भागीदार बनण्यापेक्षा आपल्या मनाला गोविंदाकडे लावा. नामचिंतनाकडे लावा. नामचिंतनात मन का रंगून गेलं. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवात आहे. तिकडे लावा मन. वेळोवेळा गोविंदाचा भजन त्याला करायला लावा की हे दुःख तुम्हाला कधीच जाणवणार नाही. मनात तुम्ही त्याला जागा देता म्हणून ते दुःख भोगण्याची पाळी तुम्हाला येते. म्हणून या संवेदना होत आहेत. ते मन देवाकडे लावा. वेळोवेळा चिंतनाकडे लावा. मधून मधून ते आपलं जाईल कुठे फेटफटका मारायला. परंतु पुन्हा आणा पुन्हा आणा. म्हणून वेळोवेळा म्हटलंय. म्हणावा गोविंदू वेळोवेळा. जशी वेळ सापडेल तशी त्या वेळेला तू मनाला एक छंदच लावून घ्यायचा. चाल केला असे मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा. वेळोवेळा ते भजन करा. मन सारखं तिकडं लावत राहा. लावता लावता लागता लागता मन रंगून जाईल की तुम्हाला हे दुःख कधीच जाणवणार नाही. म्हणून म्हणावा गोविंद वेळोवेळा. भोग हा आपल्या संचिता नाही. पण काही वेळेला माणसं काय करतात. आपला भोग हा आपल्या संचिताचा न मानता काही माणसं दुसऱ्याला आपल्या भोगाला जबाबदार मानतात. याच्यामुळे असं झालं आणि त्याच्यामुळे तसं झालं. दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार मानतात आणि याच्यामुळे असं घडलं नाही तर हे असं घडलं नसतं. अहो ठरलं होतं नक्की ब्राह्मणाकडे जायचं. नक्की तारीख काढायची. मुहूर्त कोणता. पुन्हा कोणतं हे निश्चित करायचा हाल. इतकंही ठरलं. पण ब्राह्मण न भेटल्यामुळे पाहू आता उद्या नक्की करू म्हणून ते तिकडे गेले निघले. आणि आज सकाळी फोन येतोय आम्हाला यंदा करायचं नाही. तुम्ही तुमची वाटचाल करा. याचं काय. म्हणजे मला शंका आली. आपण तिथून उतरलो. तो तिकडे गेला ना आपण तिकडे. तिकडे तो महाधू भेटला. तो पलीकडचा राहणार. आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं. त्याने कांडी पिळली
म्हणून यांनी असं उत्तर दिलं. म्हणजे याच्यामुळे मोडलं गेलं. कोणाला तरी दुसऱ्याला जबाबदार मानतात आणि त्याच्यावर रुसतात. तुकोबारा म्हणतात एक लक्षात घ्या, कोणावरच तुम्ही रुसू नका. का? तुमच्या भोगाला जबाबदार दुसरा कोणीच नाहीये, तर दुसऱ्यावर रुसता कशाला? आणि तुम्हाला जर रुसायचंच असेल तर एक सांगू, जे तुमच्या भोगाला कारणीभूत संचित आहे त्याच्यावरच रुसा, दुसऱ्यावर रुसू नका. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगताय. आणि का रुसावे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, बाबांनो, दुसऱ्या कोणावरही तुम्ही रुसू नका. तुमच्या भोगाला दुसरा कोणीच जबाबदार नाहीये. म्हणून अनिका रुसावे नलगे बहुता. आणि रुसायचंच असेल तर जो जबाबदार आहे त्याच्यावर रुसा. आपल्या भोगाला जबाबदार आहे आपला संचित. म्हणून संचिताशिवाय दुसऱ्या कोणावर रुसू नका. अनिका रुसावे नलगे बहुता, आपल्या संचिता वाचून या. रुसावे फुगावे आपुलियावरी, मग वायाविन दुःख वाहो नये, रुसोनिया काय देवावरी. काही वेळेला माणसं माणसावर रुसती द्यात काय नवल, माणसं देवावरही रुसतात. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मोठे महाराज बन्ना महाराज सांगत असत, 15 वर्ष पायीवारी करणारा मनुष्य बरोबर, पण 16व्या वर्षी तो दिसला नाही. महाराज म्हणू लागले, काय दिसलं नाही? काय कडे येईल फलटणला, येईल माळशिरसला, येईल नात्यापुत्याला, पण शेवटपर्यंत आला नाही. पण निदान पंढरीत तरी येईल, तर पंढरीतही नाही. महाराज म्हणायचे गेलाच, जिवंत असता आला असता. वारकरी वारीला दिसला नाही की समजावं तो मेला. जिवंत असता तर आलाच असता, ज्या अर्थी आला नाही त्या अर्थी मेला. दुसऱ्या वर्षी पाहतो, दुसऱ्या वर्षी नाही, तिसऱ्या वर्षी नाही. महाराज म्हणू लागले, नक्कीच आहे मेला. योगायोग असा महाराज म्हणजे त्याच्याच गावी कीर्तनाला जाण्याचा प्रसंग आला. त्याच्या गावात कीर्तनाला गेल्यानंतर पाहतो तर तो पुढे दिसला. महाराज त्याला म्हणतात, का रे तू तर आहे? म्हणजे असं कसं काय म्हणत? अरे आम्ही तर तुझं दसपेंट पाडून मोकळं झालो. 3 वर्ष झालं, आहे का तुझा वारीला पत्ता? महाराज सांगायचे, तो लाला काय त्या पांडुरंगाने माझं बरं केलं. 15 वर्ष पायवारी केली, त्या पांडुरंगाने हेच माझे उपकार जाणले काय? म्हणजे काय झालं काय? 3 वर्षापूर्वी माझा मुलगा मी बरोबर आणला होता पायवारीला, तो मुलगा मेला नाही का त्रयोदशीला पंढरपुरात. म्हणून तेव्हापासून मी निर्णय घेतला की पंढरपूर आपल्याला धार्जिनं नाही, म्हणून आपण वारी सोडून दिली.
महाराज त्याला म्हणायचे, पंढरपुरात मुलगा मिळाला म्हणून पंढरपूर धार्जन नाही म्हणतो आणि सोडून देतो. आणि ज्या घरात तू राहतो त्या घरात आजपर्यंत 10 माणसं मेली. घर बांधल्यापासून 10 माणसं मेली. महाराज म्हणायचे, अरे लाव ना त्याला, काढून दे ना पिटून. त्या घरात का राहतोस? पंढरपुरात एक मुलगा मेला तर पंढरपूर धार्जन नाही म्हणतो, आणि ज्या घरात 10 माणसं मेली ते धार्जन आहे, त्याच्यात का राहतो? दे ना ते सोडून. महाराज म्हणायचे, दुसऱ्यावर रुसू नये. आपल्या भोगाला जबाबदार आपलं संचित आहे, म्हणून अनिका रुसावे न लगे बहुत आपल्या संचिता वाचून. आपल्याला माहित आहे, भक्त मालिकेमध्ये सजन कसाई नावाचे एक थोर भक्त होऊन गेले. सजन कसाया विकुलागे मांस, तुकोबारांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. तर सजन कसायाच्या जीवनातली गोष्ट सांगतो मी आपल्याला. ते जगन्नाथपुरीला यात्रेला चालले, पायी तीर्थयात्रा चालले असताना संध्याकाळ झाली. एका गावी विचारलं, कुठे इथे मुक्कामाला जागा मिळेल का? म्हणे, हाय ते जोडपं राहते, तिथे कोणी नाही, त्यांची जागा भरपूर आहे, तिथे तुम्हाला मिळेल जागा. म्हणे गेले तिथे. त्या गृहस्थांनी प्रेमाने जायला जागा दिली. सजन कसाई खूप देखणे होते, खूप सुंदर होते. ज्या घरी उतरायला जागा दिली त्या मालकाची पत्नी सजन कसायचं सौंदर्य पाहून भुलली, मोहित झाली, आणि ती मध्यरात्रीच्या सुमारास उठून सजन कसायाकडे गेली. सजन कसायाला जाग केलं, सांगितलं की माझी इच्छा पूर्ण करा, माझी काम वासना पूर्ण करा. सजन कसाय म्हणतायत, माते हे होऊ शकणार नाही, परस्त्री आम्हाला माता आहे, कधी हे होऊ शकणार नाही. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न. हे माते तू जा. ती म्हणली, नाही माझी इच्छा पूर्ण करायला पाहिजे. महाराज म्हणतात, नाही आम्ही विष्णुदास तैसे न, आम्ही विष्णुदास त्या प्रकारचे नाही, आम्हा विष्णुदासांना परस्त्री माता आहे, हे कधीच होणार नाही. मग अशीच महाराजांचा आमचा विषय झाला. एका महाराजांनी सांगितलं, तर ही भक्ताची स्थिती असते, परस्त्री ते माता म्हणतात. म्हणून भारतीय हिंदू संस्कृतीला खरी शिकवण कोणी दिली असेल तर वारकरी संप्रदायाने. परस्त्री ही आपली माता आहे, हे होऊ शकणार नाही. त्यावेळेला ती म्हणते, तुम्ही विष्णुदास ना हो, मग तुम्हाला नाथ महाराजांचा मग पाठ आहे का प्रमाण? म्हणे कोणतं? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. लोक संतांच्या प्रमाणांचा कुठं वापर करतील? आता संत हे घाणेरडे मनोरथ पूर्ण करतात का? आणि असे मनोरथ पूर्ण करणारे कुठे संत असतात का? संत कोणते मनोरथ पूर्ण करतात? काय मे उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, काय हे निवतील डोळे सुख दे देखो निसोळे, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट नाही लकीवनी. हे मनोरथ पूर्ण करतात का? हे घाणेरडे, हे होऊ शकणार नाही. हे माते तू जा. ती म्हणली, नाही माझी इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे. अगं तुला जर इच्छा आहे तर तुझा पती आहे ना, जा तुझ्या पतीकडून तू तुझी इच्छा पूर्ण कर. मला कशाला म्हणतेस? पुन्हा पुन्हा पती आहे जा, पती आहे जा असं म्हटल्यानंतर तिच्या डोक्यात काय कल्पना शिरली? बरोबर आहे, माझ्या पतीची यांना भीती वाटते म्हणून हे माझी इच्छा पूर्ण करत नाही. तिने काय केलं बघा आपण पुढे. ती लगेच घरात गेली, कोयता काढला, आपला पती ज्या ठिकाणी झोपलेला होता तिथे गेली, पतीचं शिर उडवलं कोयत्याने. डाव्या हातात कोयता धरला, उजव्या हातात ते शिर धरलं आणि घेऊन आली. तुमच्या आणि माझ्या सुखाचा आडवा कंटक उडवलेला आहे म्हणे. आता भीती वाटण्याचं काय कारण नाही. तुम्हाला ज्याची भीती वाटत होती तो संपला. हे बघा त्याचं शिर. माझी इच्छा पूर्ण करा.
सजन कसे म्हणतात, माते तू काय केलंस, हे कदापि होऊ शकणार नाही. प्राण जाईपर्यंत आमच्या जीवनात हा बदल होणार नाही. आमच्यात घटना दुरुस्तीला वावच नाही. परस्त्री ही माताच राहणार अंतिम क्षणापर्यंत, यात बदल होणार नाही. ज्या वेळेला सजन कसायची अशी निकराची भाषा आली, त्यावेळेला मग मात्र तिची विचित्र परिस्थिती झाली. हक्काचा पती मारला आणि ज्याच्याकरता तो इच्छा पूर्ण करत नाही. काम हा भयंकर वाईट आहे. पुरा झाला तरी वाईट आणि अपुरा राहिला तरी वाईट. पुरा झाला की लोभ निर्माण करतो आणि तोच काम अपुरा राहिला की क्रोध निर्माण करतो. हिचा काम अपुरा राहिला, त्याचं क्रोधात पर्यवसान झालं आणि तिने काय केलं ऐका. लगेच पोलीस चौकीवर गेली आणि फिर्याद नोंदवली. कोण एक जगन्नाथपुरीचा यात्रिक म्हणून घेतो, त्याला आम्ही दयाने उतरायला जागा दिली, तो इतका दुष्ट निघाला, त्याने माझ्या पतीचा खून केला आणि माझ्याशी बलात्कार करू पाहत होता. ही फिर्याद नोंदवली. बघा परिस्थिती काय प्राप्त झाली. मी मुद्दाम उदाहरण सांगतोय बरं का. हे आपणही आपल्या जीवनात लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपण सदाचरणाने आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना काही असे दुःखाचे बिकट प्रसंग आपल्या जीवनात येऊ शकतात. पण असे काय प्रसंग आल्यानंतर आपण जे सत्कर्म करतो, सदाचरणाने जे राहतो, त्याचंही वाईट फळ समजायचं नाही. मग हा वाईट भोग आपल्याला चांगलं वागूनही आलेला आहे, हा आपला पूर्वीच्या वाईट कर्माचा आहे, संचिताचा आहे, हे समजावं म्हणून मी उदाहरण सांगतोय. सजन कसायच्या मनात तरी वाईट कल्पना होती का? पण त्या बाईने काय फिर्याद दिली, पोलीस आले, पाहतायत. मग काय पोलिसांना खुराकच मिळाला का? ओ बुवा, 2-2 माळा गाड्यात घातल्यात ना, मैलावरून दिसेल असा गंध ना, आणि तुम्ही हे धंदे करता का? नको नको ते अभद्र बोलायला लागले. सजन कसायची निर्वत्सना करू लागली. सजन कसाय म्हणतायत, अहो तुम्ही असं बोलता काय? तिचं विधान ऐकून माझ्याकडून नाही, वस्तुस्थिती समजून घ्या, नेमकं काय घडलंय. हे सगळं चुकीचं सांगते, हे उलट ती रंगवते आहे. घडलेला प्रकार तसा नाही, वस्तुस्थिती अशी आहे. ही माझ्याकडे पहिल्यांदा आली होती, ही आपली कामवासना व्यक्त करत होती. मी सांगितलं हे होणार नाही, तिने आग्रह धरला. तेव्हा मी म्हटलं, अगं तुझा पती आहे, मला का आग्रह धरते, जा ना तुझ्या पतीकडे. तिलाच काय वाटू लागलं, ती लगेच घरी गेली आणि कोयता घेऊन पतीचं शिर ओढवलं, माझ्याकडे घेऊन आली हो. आणि मला म्हणलं, आपला आडवा कंटक उडवलेला आहे, आता घाबरायचं कारण नाही, इच्छा पूर्ण करा. परंतु मी मानलं नाही. परस्त्री प्राण जाईपर्यंत आमची माताच राहणार, कधी यात बदल होणार नाही. म्हणून ते मी न मानल्यामुळे हिने हे उलट नाटक रचले. मी यात दोषी नाही. माझ्या मनातही वाईट संकल्पना आहे तर कृती कुठली. परंतु त्यांचे युक्तिवाद, एक दिवसाच्या पांथस्था करता कोणी आपल्या पतीचा खून करेल का? त्यावेळेला तिथे असा निर्णय चालला. सजन कसाय म्हणतात, एक लक्षात घ्या, जरी तुमच्या कोर्टात मी दोषी ठरलो तरी अंतिम कोर्ट एक ईश्वराचा आहे. त्या कोर्टात माझ्याच बाजूने निकाल लागल्याशिवाय राहणार नाही की सजन निर्दोष आहे. फक्त त्याला वेळ आहे. ईश्वर के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं है. माझ्याच बाजूने निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. ही चुकीचं सांगते. त्यामुळे न्यायाधीशालाही पंचायत पडली की घरात जर हे तीनच, तर हे असं होईल कसं? सजन कसायचे अगदी योग्य असे भावनिक उद्गार पाहिल्यानंतर विश्वास बसे नाहीच्या म्हणण्यावर, पण ही सांगते ना, विश्वासही वाटे ना. परंतु सजन कसायचे निर्धाराचे उद्गार हे ऐकल्यानंतर त्या न्यायाधीशाने एक निर्णय घेतला की आपण असा निकाल देऊ की तो पूर्णपणे सजनाला दोषी ठरवणार नाही
आणि हिच्या बाजूने हिच्या दृष्टीने विचार करता असताना हाही शिक्षा विरहित राहणार नाही. म्हणून न्यायाधीशांनी निकाल दिला की हे घडलेलं आहे, हाताने कोयता मारून तोडला गेला, हाताने हे कृत्य घडलं. म्हणून ज्या हाताने घडलं असेल, आता तो कोणता हात असेल, पण इथे तिसरा हाच आहे, सजनच आहे. म्हणून न्यायाधीशांनी निकाल दिला की याचे फक्त हात तोडा. सजन कसायाचे हात तोडण्यात आले. सजन कसायाला बाहेर काढून दिलं. तेव्हा सजन कसाई मग मात्र विचार करू लागला की माझ्या जीवनात वाईट संकल्प नाही तर कृती कुठली, मग माझ्या जीवनात हा भोग का आला, का त्या बाईने नाटक रचलं, का मला दोषी ठरवलं, का माझ्या दृष्टीने फिर्याद केली, तेही येऊन मला का नाव देऊ लागले, माझी निर्वसना का, मला दोषी का ठरवलं जावं, माझे हात का तोडले जावेत. देवा इतकं घडतंय, या सृष्टीचा नियंता शास्ता तू आहेस ना, मग हा माझ्या जीवनात वाईट भोग का, सांग मी वाईट केलं का, मनातही वाईट नाही तर कृती कुठली. याचा अर्थ तुझ्या राज्यात, बरोबर महाराज म्हणायचे, तुझ्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे, देवा तू राजीनामा दे आता, मोकळा होणार. तर महाराज म्हणायचे वकिलामार्फत तुला नोटीस देण्यात येईल. धुंद झाला तुझा दरबार. सजन कसाय म्हणू लागले, देवा तू आता धड राहिला नाहीस, राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, सांग माझ्या जीवनात वाईट संकल्प होता का, कृती कुठली, का माझा असा छळ केला जावा, का माझे हात तोडले जावेत, काय तुझ्या पाया पडायचं, तू देव म्हणण्याला लायक राहिला नाही तुझ्या दर्शनाला यायचं, आता चला परत घरी. सजन कसाई परत फिरला. नाही जायचं जगन्नाथपुरीला, कशा करता जायचं, पण फिरल्यानंतर पुन्हा असं लक्षात येऊ राहिलं, देव कोणाचंच वाईट करत नाही, तो आपलं वाईट करेल का, नाही, चला आपण जाऊच देवाकडे. पुन्हा रस्त्याला लागायचे. पुन्हा फिरल्यानंतर ती बाई दिसायची, हात तोडलेले दिसायचे. मग देव कुठे गेला. मग असा माझ्या जीवनात भोग घडतात. 3-4 वेळा असा झाल्यावर त्याने निर्णय घेतला, नाही आपण असं करू, एकदाच जाऊ जगन्नाथपुरीला, त्याला याचा सोक्षमोक्ष विचारू आणि कायमचा राजीनामा देऊ. चला, रुसलेला सजन कसाई देवावर, पण निर्णय घ्यायचा शेवटचा म्हणून गेला. बगीचात बाहेर थांबला आणि सांगितलं, देवा तुला गरज असेल तर इथे मी नाही येणार तुझ्या मंदिरात पाया पडायला. जगन्नाथ भगवान पालखी घेऊन आले बाहेर बगीचात आणि सजन कसायाच्या पुढे येऊन म्हणतायत, सजना अरे मी आलेलो आहे जगन्नाथ भगवान, डोळे उघड, पहा, भेट, आलिंगन दे. सजनाने डोळे उघडून पाहिले जगन्नाथ भगवान. खाली मस्त घातलं, पाहिनात का बोलेनात. जगन्नाथ भगवान म्हणतात, सजना का पाहत नाहीस, का बोलत नाही. म्हणे पाहण्याची इच्छा नाही. का, हे बघ हे काय दिसतंय. म्हणे काय झालं, तुझे हात तोडलेले दिसत आहेत. हो पण देवा का माझ्यावर हा आळ यावा, का माझी निर्वसना व्हावी, का माझे हात तोडले जावेत, तू कुठं आहेस, का असं व्हावं. म्हणून माझी इच्छा नाही तुझं तोंड पाहण्याची, फक्त एकदाचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून तुझ्यापर्यंत आलेलो आहे. सांग का माझ्या जीवनात हे घडावं. मनात वाईट संकल्पही नाही, त्या बाईने काय नाटक रचावं, का माझे हात तोडले जावे, का माझे निर्वसना व्हावे. जगन्नाथ भगवान शांततेत म्हणतायत, सजना माझ्यावर रुसू नकोस, माझ्यावर रुसू नको. मग कोणावर नियंता कोण आहे, सृष्टीचा शास्ता कोण आहे. मी शास्ता आहे पण मी माथे फिरू नाही, कोणालाही कोणताही भोग देत नाही. तुझ्या जीवनात हा भोग घडलाय ना, त्या बाईने आळ घेतला ना, तुला दोषी ठरवलं ना, हात तोडले गेले ना, हा भोग तुझ्या जीवनात घडला ना, हा तुझ्या संचिताशिवाय नाही, तुझ्या कर्माशिवाय नाही. माझ्यावर का रुसतोस. म्हणे सांग माझं कोणतं वाईट कर्म. मला आठवतं तसं मी वाईट काही केलेलं नाहीये. मग कोणता हा वाईट भोग आहे माझा, कोणता असं माझं वाईट कर्म आहे.
मला आठवतं तसं मी काय केलं नाही. जगन्नाथ भगवान म्हणतात या जन्मातलं तुमचं ते नाही, हे तुमचं मागच्या जन्मातलं आहे. म्हणे सांग मागच्या जन्मातलं काय. देवाने सजन कसायाची मागच्या जन्माची व्हिडिओ कॅसेट लावून दाखवली. हे बघ. म्हणे काय तेव्हा हे काय, हा प्रकार आहे तो. तिकडून गाय पळत येते आहे, समोरून तुम्ही येत आहेत हप. तो कसाही मागे लागलेला आहे गायीच्या. तो कसाही ओरडतोय आडवा त्या गायीला, आडवा त्या गायीला. तुम्ही समोरून येत होता, तुम्ही हा विचार केला नाही आडवा म्हणणारा कोण आहे, शेतकरी आहे का कसाही आहे. तुम्ही विचार न करता त्या गायीच्या गाळ्याला मिठी मारली, त्या गायीला अडवलं. तो कसाई आला, त्या गायीला घेऊन गेला. गायीला घेऊन गेल्यानंतर कसाईने काय केलं, हाराचं ताट आणलं, पूजा केली. कसाईने काय केलं, त्या गायीची हत्या केली. मला सजना एक सांग, त्या गायीच्या वधाला कारणीभूत कोण. गाय आपल्या प्रयत्नाने पळून चाललेली होती, सुटून गेलेली होती, पळून चाललेली होती, पण त्या गायीला तू अडवलं म्हणून तिची हत्या झाली. म्हणून ती जी गायी, तीच गायी या जन्मात झाली ही बाई. ज्या बाईने तुझ्या भोवती सर्व घडवलं ना, ती गायी, ती या जन्मात झाली ही बाई. आणि जो कसाई त्याने तिला मारलं होतं ना गायीला, तोच कसाई या जन्मात झाला तिचा पती. मागच्या जन्मात त्याने गायीला मारलं होतं, म्हणून ह्या जन्मात हिने त्याला मारलं. त्या दोघांचं मिटलं का. राहिला त्या प्रकरणातलं तू काय केलं होतं, त्या गायीच्या गळ्याला मिठी मारून गायला अडवलं होतं, म्हणून ज्या हाताने तू अडवलं ते हात तुझ्या तोडण्यात आले. मग तुझ्या या भोगाला कारणीभूत जर तुझा कर्म आहे तर माझ्यावर का रुसतोस. म्हणून आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. मनावनी मनी मानून खेदू, मनावा गोविंद वेळोवेळा. म्हणून कोणताही भोग आपल्या जीवनात घडला तर त्याला आपलं पूर्वकर्म, आपलं संचितच कारणीभूत आहे. रुसायचंच तर त्याच्यावर रुसा, दुसऱ्या कोणावर रुसू नका. मनात खेद मानू नका, वेळोवेळा गोविंदाचं भजन करा, असं तुकोबाराय सांगू लागले. एक ग्रहस्थ म्हणाला, महाराज तुम्ही सांगता हे पटलं आम्हाला, आमचं भोग हा जो घडतो आहे आमच्या पूर्वकर्मानुसार, ते कर्म जसं असेल तसं आम्हाला भोगावं लागेल, ते चुकत नाही, हे तुम्ही सगळं सांगितलेलं पटलं आम्हाला. पण तुम्ही हे जे नंतर सांगितलं ना, म्हणावा गोविंद वेळोवेळा, तर हे टुमणं आमच्या पाठीमागं कशाला. त्या वेळोवेळा गोविंदाचं भजन आम्ही का करावं. ठीक आहे, बरं आम्ही करू, पण त्याचा काही उपयोग होईल का आमच्या जीवनात. तुकोबारा म्हणतात नक्की होईल. तुम्ही वेळोवेळा गोविंदाचं भजन करा, चिंतन करा. एक सांगू, सर्वस्व भार तुम्ही तुमचा गोविंदावर घाला. बरं तुमच्या जीवनाची सर्व जबाबदारी तुम्ही गोविंदावर घाला. महाराज ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर त्याच्यावर भार घातला तर तो काय करील. होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली आवरी, होईल कैवारे नारायण. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारा म्हणतात,
तुम्ही वेळोवेळा गोविंदाचं भजन करा, सर्वस्व भार गोविंदावर घाला, त्याच्यावर भार घाला तुमच्या जीवनाचा, की तो नारायण तुमचा कैवारी होईल कैवारी नारायण. त्याच्यावर भार घातल्यानंतर तो तुमची उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तया भार घातलिया उपेक्षिणा दया सिंधू माझा. त्याच्यावर भार घातल्यानंतर तो तुमची उपेक्षा करणार नाही. कोणी अशी शंका घेईल, उपेक्षा करणार नाही तो का नारायण कैवारी होईल, पण कैवारी होईल म्हणजे काय करेल? भोग तर याला भोगावा लागणारच ना. बरं, जो नारायण कैवारी होईल तुम्ही म्हणता, त्या नारायणाला त्याचा भोग चुकत नाही, तर तो आपला काय चुकवणार? मग कैवारी होईल म्हणजे काय? तर याचं उत्तर असं आहे, भगवान त्यालाही आपला भोग चुकत नाही. याचा अर्थ असा, त्याला चुकवता येत नाही असं नाही, पण तो चुकवत नाही. तो समर्थ आहे, सत्ताधीश आहे, करतो अन्यथा करतो त्याची शक्ती आहे. तो सर्व काय करू शकतो, पण करत नाही. का? मी नियम घातलेला आहे ना, तो मी मोडणार नाही. या कर्मभूमीला मी हा नियम घालून दिलेला आहे की जो जसं कर्म करेल तसं त्याला भोगावं लागेल. मग मी जरी काही केलं तरी माझंही मला भोगावं लागणार आहे. म्हणून जो केलेला मी नियम आहे तो स्वतः मी पाळला पाहिजे. म्हणून मला जर माझा भोग चुकत नाही तर तुम्हाला चुकेल का, हे दाखवण्याकरता आणि लोकांनी आपल्या कर्मामध्ये सुधारणा करण्याकरता देव आपलं कर्म आपण भोगून दाखवतो. मग तुम्ही म्हणाल कैवारी होईल म्हणजे मग काय करेल? तर कैवारी होतो म्हणजे काय करतो? भोग टाळू शकत नाही. भक्ताच्या जीवनात भोग घडणार, त्यातले दोन भाग कैवारी होईल म्हणण्यातला एक भाग असा की भगवान भक्तावरचं संकट आपल्यावर घेतो, हा एक अर्थ होईल कैवारी नारायण. की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारा, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून, आम्हा घाली पाठीकडे आपण कळीकाळासी विडे. भक्तावरची संकट भगवान आपल्यावर घेतो, हा एक अर्थ होईल कैवारी नारायण. आणि दुसरा अर्थ, नारायण कैवारी होतो म्हणजे काय? भक्ताच्या जीवनात भोग घडत असताना जरी दिसला, भक्ताच्या जीवनात जरी तसे प्रसंग दिसले भोगण्याचे, तरी भगवान त्या भोगाची बाधा भक्ताच्या वृत्तीवर येऊ देत नाही, बाधा होऊ देत नाही. दुःख कोसळल्यात का? किती कोसळली तरी वृत्तीवर त्याचा परिणाम होऊ देत नाही, हे भगवान करतो. तुमच्या आमच्या वृत्तीवर थोडस काय दुःख आलं की लगेच परिणाम होतो, परंतु भक्ताच्या जीवनात मेरू एवढी जरी संकट आली तरी त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. मग मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे निडोंगरे, दाटीचो परिभारे चित्त न दटे. त्याच्या चित्तावर त्याचा परिणाम होत नाही. का शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पोहडलिया चेऊच नाही. वृत्तीवर त्याचा परिणाम होऊ देत नाही. संकट येणार, प्रारब्ध देहाचं जसं असेल तसे प्रसंग त्या देहावर येणार, परंतु त्याचा आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देत नाही. भगवान हे करतो. ते ऋणवैपण देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागे, भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा झने लागेल या सकुमारा, म्हणून आत्मबोधाच्या पांजरा सुयेत यात. त्याला मी आत्मबोधाच्या पिंजऱ्यात घालतो आणि त्याचं रक्षण करतो. देहाच्या विकलतेचा वारा त्याला लागू देत नाही. भगवान कैवारी बनतो म्हणजे त्याच्या वृत्तीवर त्याचा परिणाम होऊ देत नाही. म्हणून आपण वेळोवेळा जर भजन केलं, मागचं कर्म आपण टाळू शकत नाही, पण पुढे असं न येण्याचं ते मात्र आपण आता करू शकतो. मागचा भोग आपण बदलू शकत नाही, पण पुढे असा भोग येणार नाही अशी मात्र काळजी या वेळेला आपण घेऊ शकतो. इथून पुढे काय करायचा निर्णय घ्या. आजपर्यंत जे केलं ते भोग द्यायला आलं, मागचं वाईट तसं भोग द्यायला आलं.
कोणी म्हणेल काही वेळेला असं अपवाद प्रवाद म्हटला जातो, संतांनी प्रारब्धवाद शिकवला आणि लोकांना आळशी करून ठेवलं. प्रारब्ध ठेविल्यानंतर तैसेची राहावे, अन्नमान धन हेतो प्रारब्धाधीन. प्रारब्धवाद शिकवला, जगाला आळशी करून ठेवलं. तुकोबारायांनी असा आरोप करतात, परंतु तुकोबारायांनी प्रारब्धवाद जो शिकवलेला आहे तो भोगाच्या बाबतीत शिकवलेला आहे, कर्तृत्वाच्या बाबतीत नाही. कर्तृत्वाच्या बाबतीत तुम्हाला स्वातंत्र्य आहे, भोगाच्या बाबतीत तुम्हाला पारतंत्र्य आहे. भोग तुमच्या इच्छेवर नाही, तो संचितावर आहे. काय करायचं हे तुमच्या इच्छेवर आहे. म्हणून कर्तृत्वाला तुकोबारायांनी जोर दिलेला आहे. येथे नघली आड संचित असा शब्द नाड. अरे उठ, लाग कामाला, असाध्य ते साध्य करिता असायास कारण अभ्यास. तू काय म्हणे, ओले मुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्य निश्चयाचे बळ. तू काय म्हणे त्याचे बळ. अरे काय होऊ शकत नाही. कर्तृत्वाच्या बाबतीत जीवाला स्वातंत्र्य आहे, भोगाच्या बाबतीत जीवाला पारतंत्र्य आहे. काय भोगायचं हे आपल्या इच्छेवर नाही, काय करायचं हे आपल्या इच्छेवर आहे. आता या भर कीर्तनात एखाद्या पठ्ठ्याच्या मनात आलं, काय मनात आलं, ह्या बुवाला शिव्या द्यायच्या. या बुवाला म्हणजे कोणाला, मला शिव्या द्यायच्या. का शिव्या द्यायच्या, अजून का कीर्तन सोडत नाही. म्हणून कोणाच्या मनात आलं शिव्याच द्यायच्या या बुवाला, असं त्याने मनात आलं त्याच्या. मला एक सांगा, त्याच्या मनात आल्यानंतर शिव्या द्यायच्या मनात आलं, त्याला शिव्या देता येतील की नाही, देता येतील. मग दिल्याच पाहिजेत का, दिल्याच पाहिजेत असं नाही, देऊही शकतो शिव्या. आणि शिव्या देणं चांगलं नाही असा विचार करून थांबूही शकतो. म्हणजे शिव्या देणं अगर न देणं हे त्याच्या इच्छेवर आहे की नाही. शिव्या देणं न देणं हे त्याच्या इच्छेवर आहे. पण आता एक पुढे सांगा, त्याने चुकीचा निर्णय घेतला, काय, शिव्या द्यायच्याच हा निर्णय घेतला आणि त्याने शिव्या दिल्या. शिव्या दिल्यानंतर तो काय म्हणू लागला, आता मी कार्यकर्त्यांचा मार खाणार नाही. हे त्याच्या इच्छेवर राहील का. मार खायचा का नाही हे त्याच्या इच्छेवर राहील का. शिव्या द्यायच्या का नाही हे त्याच्या इच्छेवर आहे. पण शिव्या दिल्यानंतर चोपदाराची काठी त्याच्यावर बसल्याशिवाय राहणार. शिव्या देणं तुझ्या हातात आहे, मार खाणं तुझ्या हातात नाही. तू काय केलं त्याच्यावर मार अवलंबून आहे. शिव्या देणं तुझ्या इच्छेवर आहे, तसं काय करायचंय आपल्या इच्छेवर आहे, काय भोगायचंय आपल्या इच्छेवर नाही. जो भोग आहे आपल्या पूर्वसंचितानुसार आहे. म्हणून आपण आज काय करायचं, आज हा निर्णय घ्या. जो भोग असेल तो आपण टाळू शकत नाही, पण इथून पुढे मात्र असा निर्णय घेऊ शकतो की असा वाईट भोग येणार नाही. या दृष्टीने आता मात्र पावलं टाकू शकतो. आज आपण निर्णय घ्यायचा, वाईट करायचं नाही, चांगलं केल्याशिवाय राहायचं नाही. आज निर्णय घ्यायचा, प्यायची बंद. इथं कोणी पिणारं नसेलच म्हणा, कोणी असलच तर त्यांनी आज निर्णय घ्यावा. तुकोबारायाच्या चतुशताब्दी जयंतीपासून आपण प्यायची बंद केली, भलतं खायचं बंद केलं, भलतं काही करायचं बंद केलं. वाईट काही करायचंच नाही आणि चांगलं केल्याशिवाय राहायचं नाही. आज हा निर्णय घ्या. मागचं वाईट जेवढं असेल तेवढं भोग देऊन संपलं जाईल आणि आताच आपलं चांगलं सुरू झालेलं हे पुढे चांगलं फल दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज हा निर्णय घ्यायचा. तुकोबारायांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. एवढ्या करताच ते जन्माला आले 400 वर्षापूर्वी, की तुम्हा आम्हाला हे प्रबोधन घडवण्याकरता. आपण मोठे भाग्यवान आहोत, आपल्याला 400वी जयंती मिळाली. 300वी जयंती तुकोबारायांची झालीच असेल. त्यावेळेला आपण कुठं असेल आणि भाग घेतला असेल की नाही कोणाच ठाऊक. पुन्हा पुढे 500वी जयंती येणार आहे, त्यावेळेला आपली काय परिस्थिती राहिली सांगता येत नाही. पण आपण भाग्यवान आहोत की आपल्याला 400वी जयंती तरी प्राप्त झालेली आहे. म्हणून या चतुशताब्दी जयंती महोत्सवी वर्षामध्ये आपण तुकोबारायांनी ज्याच्याकरता जन्म घेतला आणि जी शिकवण आपल्याला दिली ती शिकवण आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करावा. दुर्व्यसनं सोडावी, दुर्वर्तन सोडावी,
गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी, एकादशी व्रत नित्य नामस्मरण, आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची सेवा, जनदुःखिताची सेवा, भेदभाव करायचा नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ, जनमित्र होई सकळांचा. ही शिकवण आपण आपल्या जीवनात अनुष्ठावी. निश्चित मागचं वाईट आपलं भोगून संपेल आणि आताच चांगलं पुढे चांगलं फल दिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारांनी दिलेली शिकवण आपण जीवनात रुजवावी. ज्ञानेश्वरा भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मने समाधान. मनहुनी मने मानू नये खेदू, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. आणि कारुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचुनिया. तुका म्हणे भार घातल्या वरे होईल कैवारी नारायण. म्हणवनी मने मानू नये खेदू, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. आपली सेवा संपली. तात्पर्य जर काय असेल तर तुकोबारा हे आपल्या लक्षात आणून देतात. आपण भावानो सदा चरणात राहा. सदा चरणाने जीवन जगत असताना वाईट प्रसंग आपल्या जीवनात येणार, वाईट भोग आपल्या जीवनात घडणार. पण एक लक्षात घ्या, आपण जे चांगलं कर्म करतो त्याचा हा वाईट भोग नाहीये. हा जो वाईट भोग आपल्याला प्राप्त होते, हा आपण पूर्वी काय आपण वाईट करून ठेवला असेल त्याचा हा भोग आहे. तेव्हा मागचं वाईट असं भोगून संपलं जाईल आणि आता आपण चांगलं जे करतो ते पुढे चांगलं फल दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथून पुढे काय करायचं हे आपल्या हातात आहे, काय भोगायचं हे आपल्या हातात नाही. तेव्हा इथून पुढे अशी वाटचाल करावी, वाईट काही करूच नये आणि चांगलं केल्याशिवाय राहू नये. संतांची तळमळ एवढ्या करताच की आपण आपल्या जीवनातली सुधारणा करावी, वाईट आपल्या जीवनातलं जावा आणि सदाचरण आपल्या जीवनात घडावाच. हात दिवशी ज्या तुकोबारांनी हे सर्व घडवलं, आपण एक वेळ त्यांचं भजन करू. सर्वजण तुकोबारांच्या नामचिंतनात सहभागी व्हा. तुकाराम तुकाराम तुकाराम